हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कढीपत्त्याची चटणी बनवूयात। तर चला चटणी बनवायला सुरुवात करूयात। कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये मी 30 ग्रॅम एवढा कढीपत्ता टाकते। हा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतायचा आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे। हे पहा, इथे आपला कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे। आता याला आपण बाजूला ठेवूयात आणि थंड करून घेऊयात। गॅसवर त्याच पॅनमध्ये मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। हे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे टाकलेले आहेत। मी इथे भाजलेले शेंगदाणे यूज केलेले आहे, पण तुम्ही कच्चे देखील यूज करू शकता। हे शेंगदाणे थोडेसे लालसर होईपर्यंत मी यामध्ये भाजते। शेंगदाणे लालसर झालेत, याला मी एका प्लेटमध्ये काढते। शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये मी इथे 1/4 कप भाजकी डाळ टाकलेली आहे आणि ती देखील थोडी भाजून घेत आहे। डाळ भाजली, ती देखील ताटामध्ये काढून घेते। त्याच पॅनमध्ये 1 चमचा उडदाची डाळ भाजते। ही डाळ देखील ताटात काढते। याच पॅनमध्ये 1 टीस्पून जिरे, 1 अख्खी कुडी लसूण आणि अर्धा कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकून भाजते। हे सर्व भाजून झालं की ताटात काढून थंड करून घ्यायचे। हे पहा, इथे आपण जे सर्व भाजलं होतं ते थंड करून घेतलेलं आहे। ते मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते। यातच कढीपत्त्याची पाने, छोट्या लिंबा एवढी चिंच, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ आपल्या टेस्टनुसार टाकायचं आणि याला वाटून घ्यायचं। तर इथे तयार झाली आपली कढीपत्त्याची चटणी। तुम्हाला ही मी बनवलेली कढीपत्त्याची चटणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।